नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल पहिला आपण मोबाईल घ्यायचो 1500 रुपयाचा. त्यावेळी 1500 रुपये खूप जास्त वाटायचे. नोकियाचे मोबाईल यायचे कीपॅडवाले, माहिती आहे ना. तो स्टार्ट केला, बॉक्स दुकानातून नवीन घेऊन स्टार्ट केला की त्याच्यावरती टाईम टाकायला लागायचा, डेट टाकायला लागायची, वार टाकायला लागायचं, सगळं डिटेल्स टाकायला लागायचं. तेव्हा तो मोबाईल ॲक्टिवेट व्हायचा सिम कार्ड टाकल्यानंतर. आणि आता तो 1500 रुपये तो त्यावेळी खूप वाटायचे ना. आणि आता जर आपण 1,00,000चे 2,00,000चे मोबाईल घेतले, कितीही महाग घेतले, त्याच्यामुळे फक्त तुम्ही स्टार्ट करा, ॲटोमॅटिकली त्याच्या सिम कार्ड टाका, एक्सेप्ट करा, ॲटोमॅटिकली त्याच्यामुळे टाईम डेट सर्व येतं. काहीच टाकायची गरज नाही लागत, फक्त आपलं ईमेल आय डी टाकावा लागतो, टाईम टेबल वगैरे सर्व असतं. त्यावेळी तो 1500चा मोबाईल आपण हळू एकदम अलगद ठेवायचं, जपून वापरायचं. आणि आता हे मोबाईल असे घेतो, असे फेकतो खाटावर, बेडवर, इकडे तिकडे असं. पण हे किती महाग मोबाईल घ्यायचा, सर्व डेटा कंपनीवाल्यांकडे असतो. आपण समजतो माझा मोबाईल, मी EMI भरतो, मी कॅश दिले, मी काही नाही. ती एक टेम्पररी वस्तू असते. आपण सेकंड हँड मोबाईल देतो कोणाला, आपला जुना मोबाईल झाला देतो कोणाला, सगळं फॉर्मॅट मारतो, फॉर्मॅट काही मारल्या नाही जात, सगळं सिस्टम चालू असतं, सगळी माहिती असते त्याच्यामध्ये. हा सगळं फेक डेटा हे लोक इकडे तिकडे व्हायरल करतात, त्याच्यामुळे फ्रॉड होतात. समजलं. तर मोबाईल महाग घेऊ नका, साधे मोबाईल घ्या, त्याच्यामध्येच खूप काही आहे. ठीक आहे.